आपण धड समुद्राचं पाणी पण म्हणत नाही आणि नदीचं पाणी पण म्हणत नाही. ते पाणी देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी गेल्या. साधूच्या संगतीत राहिलो तर आम्हाला कधी मुक्ती मिळेल हे सांगता येत नाही. नानांसारखे गुरुवर्य लाभणं हे सुद्धा भाग्यात असावं लागतं. ते महाराजांनी सांगितलं. एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये श्री खंड्या असाच आला नव्हता. तो योगायोगाने आला नव्हता, तो संतांची सेवा करण्यासाठी आलेला होता. आत्ताच नानापत्रिका द्यायला आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एक श्रीखंड आला. खूप मी माझ्या आयुष्यामध्ये बाबा लोक पाहिले जे पॉकेटसाठी भांडतात. 1000 रुपये कमी दिले तरी आम्हाला 5000 रुपये कमी आले. पण नाना याच्यापेक्षा वेगळे. माझं पोरग 2 मार्कांनी कमी पास झालं आणि शेजारच्या 2 मार्कांनी जास्त 2 मार्क घेऊन जास्त उत्तीर्ण झाला तर आपल्याला खंत होते. पण लोकांचे मुलं स्वतः ब्रह्मचारी राहून लोकांचे मुलं सांभाळणं ही साधारण गोष्ट नाही. तो एक संतच करू शकतो असं मला वाटतं. आपलं सर्वांचं भाग्य आहे की नाना आपल्याला लाभले. असंच त्यांचं प्रेम आपल्यावरती राहो. मी एक व्यापारी आहे. माझा पण स्वार्थ असतो. मी 1-1 रुपयाकडे बघत असतो. ही दिंडी येणं जर तुम्ही असे आले असते पाहुणे म्हणून तर मी कदाचित माझं गेटही खोललं नसतं. तुम्ही निवृत्तीनाथ महाराजांचं नाव घेता, नानांबरोबर आला म्हणून तुम्ही एक देवाचे पोस्टमन म्हणून आला. म्हणून तुमच्यासाठी हे घर माझं नाही तर तुमचं घर म्हणून समजा. नानांची कृपा माझ्यावर अशीच राहू दे ही विनंती करतो. रामकृष्ण हरी.